काल नगर शहरासह केडगावला प्रथमच तुफानी पाऊस झाला। केडगावकरांना पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले। अनेक भागात कमरेपर्यंत पाणी साचले होते। देवी रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची संरक्षक भिंत पडली। केडगाव स्मशानभूमीची संरक्षक भिंत देखील पाण्याच्या प्रवाहाने कोसळली। लोंढेमळा परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली। कापरेवाळा, सरोदेनगर, लोंढेमळा या भागात स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी घुसले। महेश सरोदे यांनी शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत केडगावच्या सद्यस्थितीची माहिती दिली। संदीप कोतकर यांनी स्थानिक नागरिकांना धीर दिला। काळजी करू नका, आपण सदैव केडगावकरांच्या पाठीशी आहोत। कोतकरांनी केडगावच्या पूरस्थितीचा आढावा घेतला। काल झालेल्या पावसानंतर आज सत्यजित महाराष्ट्र टीमने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। सगळं परत पाठीमागून गाया बांधलेल्या तिकडं सगळं शेडमध्ये पाणी गेलं। सगळं गाया तोंडापर्यंत पाणी उतरायचं। वांगे पाठीमागं वांग्याचं पाणी गेलं। सगळं वांगे सगळं वाहून गेले। इथं ज्वारीच्या 2-3 गोण्या होत्या, गावाच्या होत्या 2-3 गोण्या, त्या गेल्या वाहून। गाड्या इथं लावलेल्या इथून ते तिकडे गेल्या वाहून। तिची गाडी गेली तिकडं वाहून पलीकडं। सगळं म्हणजे सगळं पाणी झालं। सगळं त्या घराच्या त्या मशिनीपर्यंत, पिवळी मशीन दिसते तिथपर्यंत पाणी होतं। सगळं पिवळी मशीन पाण्यात होती। सगळी अर्धी गोणी कांद्याची पाण्यात होती। ती सगळं पाण्यात होतं सगळं। हां, सगळं वाहून गेलं। सगळं झालं। सगळं माती सगळं इथं सगळी माती बघा सगळी वाहवलं सगळं इथं सगळं खाली पडलं सगळं। ऊस होता इथं जो 6-7 हजाराचा ऊस आणून टाकलेला होता, तो ऊस पण वाहून गेला सगळा। रात्रीच्या थोडा रात्री ना पण आता लय पाऊस झाला। इतका पाऊस कधी झाला नाही। पहिलीच बारी आमच्या जसं झालं मग तसं होतं ना, आजपर्यंत कधी जेवढा पाऊस कधीच झालेला नव्हता आतापर्यंत। या पहिलीच बारी अशी अवकाळी होणार। त्याला वरून पाणी आलं, मरणाचं भरपूर पाणी आलं। इतकं पाणी आलं का मला आमच्या उभा राहायला डोक्यात इतकं पाणी होतं। इथं उभा राहायला धडपुटीसारखाच प्रकार झालेला हा। काय कुठून आलं पाणी काही कळलंच नाही। काय एकदम अचानकमध्ये एकदम म्हणजे आम्ही असं बाहेर वॉटर उभा होतो तेवढ्यात 2 मिनटं फक्त मला गाडी ओढून बांधूस तर साखळी घेतली। साखळी बांधूस तर ती पाणी लगेच लागलं गाड्याला। गाडीत बांधायची तसं दिसना, काहीच करता येणार काहीच। असं झालं सगळं। प्रशासनाला काय विनंती कराल? हां, काही विनंती करू सर, काय तुम्हाला मदत देता येईल ती द्या, सहकार्य करा, काय होईल तेवढं। कारण काय पाठीमागं मिरच्या वांगे होते सगळे झोपून गेले। सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे सगळं पाठीमागं करायच्या। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली का? महानगरपालिकेच्या आता आले तर एवढ्या बोलणं चाललंय त्यांचं आमचं। गेलेत ते घेऊन सरी सगळं माहिती दगडी झाली। मशनी पूर्ण भिजून इतकं पाणी होते यांच्या इतकं। आणि मग मागून इथं भिंत फोडली। आम्ही भिंत फोडून पाणी काढलं घरच्या बाहेर। मी मशीन काम करते, सगळं भिजलं माझं। आली कपडे इथपर्यंत सगळं भिजलं। टेलरिंगचं सामान। किती वर्षापासून राहता इथं? इथं मला 22 वर्ष झाली। सत्तावीस तारखेला केडगाव या ठिकाणी खूपच मुसळधार पाऊस झालेला आहे। त्या मुसळधार पावसामध्ये केडगाव अमरधामाची संरक्षण भिंत वाहून गेलेली आहे। त्याचबरोबर केडगावचे आंबेडकर भवन जे आहे त्या आंबेडकर भवनाची संरक्षण भिंत ही वाहून गेलेली आहे। प्रशासनाला विनंती आहे की आपण येऊन त्याची पाहणी करून कृपया लवकरात लवकर ती दुरुस्त करून द्यावी। त्याचबरोबर या ठिकाणी कालच्या मुसळधार पावसामध्ये इतका मोठा पूर आला, त्या पुरामध्ये लोकांचे संसार वाहून गेलेले आहेत। आणि संसार वाहून गेलेत, लोकांच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत, लोकांचे व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायाच्या याच्यामध्ये पण पाणी घुसलेलं आहे आणि खूपच त्यांची आर्थिक नुकसान झालेले आहे। या ठिकाणी पंचनामा होणे गरजेचे आहे। तलाठी महोदयांनी आणि प्रशासनाने संयुक्तिकरित्या पंचनामे करणे आवश्यक आहे। माझ्या जेवढं वय आहे त्या काळामध्ये गेल्या काळात मी असा पाऊस पाहिला नाही
एवढा केडगावमध्ये भरघोस पाऊस झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, केडगाव, अहिल्यानगर.